या ठिकाणी हा सेमीफायनलचा सामना आता सुरू होतो आणि सुरुवात झालेली आहे. दीपक हा पहिला बॉल सुंदर असा शॉट मारलेला आणि बघूया हा मला वाटतं खणखणीत असा चौकार पहिल्या बॉलवरती निघतोय तो दीपक यांच्या बॅट मधून आणि सामना करतील दीपक कासेकर. जबरदस्त असा हा लेग साइडला टोळालेला चेंडू आणि बॉल जातो हा सीमा रेषेपार दणदणीत खणखणीत चौकार आणि धावसंख्या होते ती 8 धावा. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघूया त्या रेंज मध्ये ते यशस्वी होतात की नाही. अमोल यांचा हा दुसरा चेंडू सुंदर असा फटका ऑफ साइडला आणि हा दुसरा सुद्धा मला वाटतं बॅक टू बॅक असे 3 लागोपाठ चौकार मारून हॅट्रिक चौकारची या ठिकाणी दीपक कासेकर यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 3 चेंडूवरती बॅक टू बॅक मला वाटतं फोर्स खाल्लेले आहेत आणि हा वाईट चेंडू लेग साइडला छान अशी बॉलिंग ऍक्शन म्हणावी लागेल ती अमोलची, परंतु पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल तो मारण्याचा प्रयत्न आणि खाली प्लेयर आणि मला वाटतं झेलबाद होत आहेत हे दीपक. सुंदर असा शॉर्ट पिच बॉल म्हणावा लागेल तो अमोल यांच्याकडून आणि आपला हा पहिला विकेट घेण्यात यशस्वी आणि तो विकेट पण घेतलाय तो कोणाचा जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा दीपक कासेकर गिरील चेंडू आणि त्यांचा सामना करतायत ते विपुल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु हा कॅच सुटलेला आहे. चांगला प्रयत्न केला होता मला वाटतं जर हा पकडला असता तर बॅक टू बॅक विकेट घेण्यात ते यशस्वी ठरले असते. काय आपल्याला पाहायला मिळते अमोल यांचा हा पुढील चेंडू आणि त्याचा सामना करतायत ते सनिकेत. फाईन लेगला मारलेला हा शॉट आणि मला वाटतं एकच धावेवरती समाधान म्हणावं लागेल. धाव संख्या वाढते ती एका धावाने एकूण धाव संख्या होते ती मात्र 15. दुसरं षटक हे चषक 2025 चा चषक जिंकणारा संघ खरंच त्याच्यासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट असणार आहे कारण रत्न महोत्सवी क्रिकेट क्लबचा जो चषक आहे तो ते जिंकणारा आणि त्या चषकावरती आपलं नाव ते कोणात यशस्वी होणार आहेत. मला वाटतं एक प्रथमेश यांचा पुढील चेंडू आणि त्यांचा सामना करतो सनिकेत सज्ज रिव्हर्स शॉट मारण्यासाठी आणि सुंदर असा रिव्हर्स शॉट मारलेला आहे बघूया परंतु मला वाटतं बॉल सीमारेषा पार होऊ शकलेला नाही मात्र एक धरून घेण्यास यशस्वी झाली. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु मला वाटते काहीसे टाइम करू शकलेला नाही परंतु एक धाव घेण्यात यशस्वी आणि कासेकर. बघूया आपल्या संघासाठी अजून सुरुवात केलेली नाहीये मोठ्या षटका मारण्यात आणि हा अप्रतिम असा विकेट म्हणावा लागेल. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन हे पाहायला मिळते ते प्रथमेश कांबळे यांच्याकडून. मला वाटतं चांगला कमबॅक म्हणावा लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये दीपक यांच्याकडून चांगलं बॅटिंगचं प्रदर्शन केलं गेलं होतं परंतु दुसऱ्या षटकामध्ये चांगली सुरुवात केली ती प्रथमेश कांबळे यांनी आणि विपुल कासेकर. राज यांचा पहिला चेंडू विपुलसाठी आणि क्या बात आहे परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकलेले नाहीत. छोटी धाव घेण्यात यशस्वी आणि एका धावाने धाव संख्या राज कासेकर दोन्ही पण राज आहेत. बॉलिंग टाकणारा पण राज आणि बॅटिंग करणारा पण राज. सुंदर असा ऑन साइडला मारलेला चेंडू मला वाटतं 2 धावा घेण्यात सहज यशस्वी झालेले आहेत आणि 2 धावेने धाव संख्या वाढते ती साई 11 गोलकोट संघाची एकूण धाव संख्या झालेली ती 22 धावा. राज यांचा पुढील चेंडू आणि त्याचा सामना करतायत राज पुन्हा एकदा आणि हा मला वाटतं व्हाईट साईडला टाकलेला चेंडू पंचांचा निर्णय व्हाईट चेंडूचा. बघूया हा चेंडूवरती काय करतात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मला वाटतं हवेत चेंडू आहे आणि खाली फिल्डर आहेत आणि हा सुंदर असा कॅच या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामध्ये गोलकोट संघ कमबॅक करतोय की नाही हे पाहणं खरंच गरजेचं आहे. हा ऑफ साईडला मारलेला चेंडू परंतु फक्त एकच धावेवरती समाधान म्हणावं लागेल. एका धावसंख्येने संघाची एकूण धावसंख्या वाढते ती 24 धावा. या सामना आपण लवकरात लवकर चालू करून पुढे सरकवायचं. हा सुंदर असा शॉट ऑन साइडला परंतु फिल्डर आणि सुंदर अशी कॅच म्हणावी लागेल ती ऑन साइडला पकडलेली आहे. अमोल पारदी यांनी ही सुंदर कॅच पकडली. संघासाठी काय करतो राज मेडकर यांचा पुढील चेंडू आर्यनसाठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला मारलेला पण तितकीच सुंदर फिल्डिंग ऑन साइडला आणि हा पुन्हा एकदा विकेट. अमोल यांचा हा पुढील चेंडू आणि त्यांचा सामना करतायत शुभम. मला वाटतं जबरदस्त फिल्डिंग आणि अमोल यांचा पुढील चेंडू आणि त्याचा सामना करतायत शुभम. अजून मला वाटतं शुभम जोपर्यंत क्रीजवरती आहे तोपर्यंत आपण अरे वा क्या बात आहे खणखणीत असा षटकार निघतोय तो शुभम यांच्या बॅटमधून आणि पुन्हा एकदा आपल्या संघाला एकदा चांगल्या स्थितीमध्ये घेऊन येण्याचं काम या ठिकाणी होतंय ते शुभम यांच्या माध्यमातून.
अमोल पारधी यांचा पुढील चेंडू शुभम यांच्यासाठी आणि पुन्हा एकदा जबरदस्त शॉट आणि हा खणखणीत असा षटकार बॅक टू बॅक षटकार आपल्याला पाहायला मिळतात ते शुभम यांच्या बॅट मधून. ह्या शुभमने मला अतिशय सुंदरपणे केली होती. पहिला निर्धाव चेंडू टाकला होता. अमोल यांचा पुढील चेंडू आणि त्यांचा सामना करता शुभम. मला वाटतं हा एक धावासाठी मारलेला शॉट आणि पुन्हा एकदा जबरदस्त असा शॉट मकरन यांच्या बॅट मधून आणि हा सुद्धा खणखणीत असा षटकार निघतोय तो मकरन यांच्याकडून आणि धाव संख्या वाढते ती साई 11 गोलकोट संघाची आणि एकूण धाव संख्या झालेली ती 43 धावा. क्या बात आहे. मला पुन्हा एकदा मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न परंतु समोर प्लेअर आणि सुंदर कॅच पकडलेली आहे. तो काय की मग आपल्या संघासाठी करतोय. शुभमसाठी हा पहिला चेंडू आणि हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि गोल जातोय सीमा रेसे खणखणीत असा षटकार. बरोबर हे दिला पण त्यांच्या क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा प्रसाद यांचा पुढील चेंडू त्याचा सामना करतील शुभम. पुन्हा एकदा मोठा शॉट आणि हा बॉल जातो सीमा रेसे पार खणखणीत षटकार. क्या बात आहे. षटकारांची बरसात म्हणावी ती ही अशी आणि ही सुंदर षटकार. त्या षटकाराच्या आधारावर त्या संघाची धावसंख्या जाऊन पोचते थरार सेमीफायनलचा थरार आणि खरोखरच ब्लॉक केलंय शुभमसाठी. चांगलं फिल्डिंग चांगलं प्रदर्शन. पुन्हा चौथा षटकार टांगा पलटी जोडे फरार आणि हा आहे षटकार कासेकर मैदानामध्ये. टप्पा घेतल्यानंतर फटका पडला चेंडू आहे चेंडूला मिळतो नाही 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 जीवनदान ओन द विकेट मारा. पुन्हा पुन्हा कवरच्या ठिकाणी चेंडू जात आहे तेव्हा सुंदर शतक माल म्हणतोय संघ होते 2 धावा तर पूर्ण झाले. सुंदर तो सुंदर आनंद पुन्हा विकेट 3 धावा. जरा टाळ्या जरा कमी करा मित्रांनो. जरा 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 संघाची धावसंख्या झालेली आहे. राज काशेकर पहिला चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेरून जातो. स्वरवते अवंतर धाव मिळते. अवंतर काढण्यासाठी सज्ज अंक तयार. पायातला चेंडू तडकवण्याचा प्रयत्न शॉर्ट पीड विकेट मध्ये तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. सुंदर क्षेत्ररक्षण मार्कवरती खचून तयार. उंच उडी मारून खेळण्याचा प्रयत्न पॉईंटमध्ये चेंडू चालला. एकदा पूर्ण होता दुसऱ्या वगैरेची संधी आहे आणि दुसरी ही धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. 2 धावा. दुसरं सुटलं साई 11 गोलकोट. कलात्मकरित्या गलीच्या ठिकाणी चेंडू पूल करतो. 1 धाव घेतो. एका धावेने संघाची धावसंख्या 5 पर्यंत जाऊन पोचते. राज काशेकर टू ओंकार मेडेकर. फटका बदला चेंडू होत आहे आणि जीवनदान चेंडू भरलेला दान. चुकीला माफी नाही. पुन्हा एकदा राज काशेकर फक्त दिशा देण्याचं काम करणार होते बॅटचा आणि पोहोचला आहे असं वाटतं आणि सुंदर अपील होतं. राज काशेकर सुद्धा तेवढ्या ताकदीचा गोलंदाज. दिशाहीन गोलंदाजी चेंडू निघून जातो का पाहतोय बाउंड्री लगत आहे. चेंडू मात्र चेंडू निघून गेला. बीट करून फलंदाज आपला क्षेत्ररक्षकांना बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. पंचांबरोबर वाद घालू नये. सामना करण्यासाठी पाहूया कशा प्रकारे सामना करतोय. पायाचा चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा मनसुबा. 1 धाव मात्र चोटीत हाती होते. सुंदर चेंडू निर्धाव चेंडू अचूक टप्पा अचूक गती धाव कुणा फलंदाज मैदानामध्ये. फुलटा गतीचा चेंडू तेवढ्या पद्धतीने खेळून काढलाय. मीड विकेटच्या ठिकाणी तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला येतं. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ते मात्र विकेट पारा करण्यासाठी सज्ज.
अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न आहे, काऊ करण्याच्या दिशेला चेंडू आहे, एकदा पूर्ण होतोय, घरांगणात चेंडू होतोय, सुंदर चेंडूची फेक, सुंदर एकच धाव निघालाय, पंचांना क्रॉस करण्यासाठी निघालाय, रायटर ओव्हर द विकेट परा. हा फटका पोचलाय, सुवर्ण संधी आहे, सुवर्ण संधी आहे आणि संधीचं सोनं होत आहे आणि टाळ्या मात्र वाजवल्या जातात. त्या मात्र ओंकारसाठी एक धाव खर्च केली जाते. एका धावाने संघाची धाव संख्या 16 पर्यंत जाऊन पोहोचते. ही तयार आहे सामना करण्यासाठी. पाहूया, सुंदर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यामध्ये व्यवस्थित येत नाही, एकच धाव मिळेल. एका धावाने संघाची धाव संख्या 17 पर्यंत जाऊन पोहोचते. अशा रीतीने सॉरी आणि आत्महत्या करून घेतली. सॉरी पाहूया, आणि गरीब सॉरी 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 काय झालं, 3 धावा गडी काय झालं, लावलं नाही का? ओके 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 ठीक आहे. विसापुरींच्या दरम्यान पायाचा चेंडू, सुंदर स्वतःच्याच गोलंदाजीवरती पाहूया 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 आणि सचिन सॉरी बाद पण झाला. ओंकार बाद होतोय, तिसरी धाव घेताना. तिसऱ्या षटकात राज, सुंदर सुंदर कव्हर आहे, गोलंदाजी मारपट्टी गटन ओव्हर द विकेट परा. पायातला चेंडू, फटका फसला, चेंडू होत आहे आणि हवेत विराम, हवेचा विराम. त्यात कशी करतात ओव्हर द विकेट परा. पायातला चेंडू बॅट येतो आणि सुटतो. पाहूया 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 काय होतंय. प्रयत्न मात्र तेवढा थोडासा निष्ठूर होतोय, पण कव्हर मात्र करतोय तो मात्र दीपक काशेकर. एक धाव मिळते, एका धावेने 23 पर्यंत बदल मिळते. 13 चेंडू आणि 48 धावा आहे. राऊंड विकेट मारा करतोय. पाहूया, खोदून काढण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडूची सांगता, अचूक टप्प्याची सांगता, गुलाबाच्या डालो आणि टाळ्याशिवाय गाडो विकेट मारा करण्यासाठी सज्ज. सुंदर प्रहार चेंडूला मिळतो मात्र मैदानाच्या आतमध्ये विराम, हवेत विराम. सचिन पाध्याची खाली संपुष्टात. लवकर यायचं आहे, बॅट्समॅनने लवकर यायचं आहे. कल्पेश पाध्ये, अनिकेत टू कल्पेश. सुंदर प्रहार चेंडू हवे पुन्हा एकदा, मात्र चांगला जज आहे. शांत चित्ताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि चेंडूवरती पुन्हा एकदा अनेक आपल्या गोलंदाजी मार्क होते. गटन ओव्हर द विकेट मारा. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू, सुंदर चेंडू. अनेकेत मात्र पुन्हा एकदा तयार होतोय. सुंदर चेंडू आहे, मेडोकाच्या ठिकाणी पोल होतोय, घरंगळत चेंडू चाललेला आहे. तेवढं सुंदर क्षेत्राची नाही, एक धाव मिळते. एका धाव्याने 25 पर्यंत बदल मारले जाते. गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे कल्पेश पांडे. सुंदर प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय, बॉन्डी लगेच, मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव, एका धाव्याने संघाची धाव संख्या 26. 6 चेंडू आणि 45 धावा. पुन्हा एकदा अल्प क्षेत्रकात आणि मारण्याचा प्रयत्न, यष्टीच्या वरून चेंडू जातो. 5 चेंडू शेष आहे, त्या जवळ त्याला होऊन जाऊ देत. एकदा पायातला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न येतोय. एकच धाव, एका धावेने संघाची धाव संख्या 27. लॉस ऑफ 3 विकेट्स आणि गडी बाद होते का? गडी बाद होते. अंकुश आपल्या गोलंदाजी बार करते का? डाऊन विकेट मारा. पायातला चेंडू उंच टोलवला, हवे चेंडू आणि हवेतला फरक पडला नाही. 28 पर्यंत बदल मात्र झाले. लॉस ऑफ 4 विकेट्स.
लवकर लवकर अरे आम्ही पण येते सकाळपासून बोबट. एक धाव, एका धावेने 29, 2 आउट. आउट दिलं का? ओके ठीक आहे. 2 चेंडू आहेत. स्वर मारा. ओके ओके येतो. हा हा, जिंकणाऱ्या संघाने लगेचच खेळपट्टी 1 वरती जायचं आहे. झाले दी एंड झालं. ओके, साईलो संघ डायरेक्ट खेळपट्ट्यावरती जायचंय. 1 नंबरच्या खेळपट्ट्यावरती जायचंय साईलो.